आणि संघर्षशील आमचे आजचे नेते गोपाळ शेट्टीजी यांचा सत्कार करून शेकडो लोकांना ज्यांची चूल बंद झाली होती, जे उन्हातानामध्ये कालपर्यंत उन्हात बसून संघर्ष करत होते, त्या गोपाळ शेट्टींच्या कार्याला आज यश आलेलं आहे. त्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणणार आहे तुम्ही? आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेजींच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील दैसाच्या लोकप्रिय आमदार मनीषाताईजींनी कार्यक्रम इथे आयोजित केला. दरवर्षी ते महिलांचा आणि कष्टकरी जे लोक आहेत त्यांचा इथे सन्मान करत असतात. आणि काल शुक्ला कंपाऊंडचा प्रश्न प्लम डिक्लेअर झाला आणि शुक्ला कंपाऊंडचे मालक जे आता नवीन आले आहेत अशोक जैन यांनी मला भेटून सर्व प्रकरण संपुष्टात आणून सर्व लोकांना कर देण्याचा निश्चय केला आणि म्हणून एक तोही प्रकरण काल मार्गी लागल्यामुळे मनीषाताईंनी आज गोपीनाथ मुंडेजींच्या नेतृत्वात आम्ही काम करून पुढे गेलेलो आहोत आणि त्यांच्याच कार्यशैलीप्रमाणे मी काम करतो असा मनीषाताईंना वाटतं म्हणून त्यांनी माझा इथे सन्मान करायचं ठरवलं. मनीषाताईंनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी मनीषाताई आणि समस्त दैसत घरातल्या नेतृत्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद. सर, कधीपर्यंत ते आपला शुक्ला कंपाऊंडचा प्रश्न सुटणार आहे आणि त्याच्यानंतर अग्रीमेंट कधी होणार आहे यासोबत काय? शुक्ला कंपाऊंडचा सर्व सरकारी दरबारमध्ये सर्व नीटनाट व्हायला महिनाभर लागेल कदाच, परंतु शुक्ला कंपाऊंडच्या मालकाला मी सांगितलं ते दत्त मंदिर जो बंद पडला होता जे आपण लोकांनी सुरुवात केलं त्या दत्त मंदिरात येऊन सर्वांच्या समोर त्यांनी सांगावं आणि तो प्रकरण आपण संपुष्टात आणूया. मला वाटतं एक 8 दिवसात सर्व संपून जाईल. युबीटीचे नेते पेंडेकरनी आपलं गोपीनाथ मुंडे आणि जो टिप्पणी केलेली काय म्हणणार? नाही ते पेडणेकर ताईंनी जे टिप्पणी केली काल ते चुकीच्या माहितीनुसार केलं. परवा जे बैठक विधी समितीमध्ये झालं ते विधी खात्याच्या बद्दल मी नाराजगी व्यक्त केली. कारण विधी खात्यातले लोक जशा प्रकारे म्युन्सिपालिटी महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपये वकिलांच्या मागे खर्च करतात आणि 18 वर्ष महापालिकेच्या ताब्यात असलेल्या प्लॉटचा निकाल लागत नाही म्हणून विधी खात्याच्या बाबतीत नाराजगी व्यक्त केली होती. तर काही पत्रकारांनी गोपाळ शेट्टी हे विधी समितीवरती नाराज झाले अशा प्रकारचं वक्तव्य केलं. विधी समितीच्या अध्यक्षांनी खूप चांगल्या पद्धतीने तो मीटिंग हाताळला. जवळजवळ तासभर ती बैठक चालली आणि इतके संबंधित लोक आलेले असताना सर्वांना खूप शांतपणे त्यांनी उत्तर देऊन जवळजवळ कालच्या मीटिंग मध्ये जमीन मालकीन रीटा दादरकर ह्याही आल्या होत्या. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन देखील केलं. कारण पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्या विधी समितीच्या अध्यक्ष झाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ती बैठक हँडल केली.